महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना नंदुरबार शहरातील करण चौफुली जवळील कॉम्प्लेक्समधून पेटी व भांड्यांचं वाटप करण्यात येत असून गेल्या आठवड्याभरापासून भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करीत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला। एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत गावनिहाय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी होत आहे। शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचं वाटप करण्यात येत आहे। दररोज हजारोंच्या संख्येने शहरातील करण चौफुली जवळील व्यापारी कॉम्प्लेक्समध्ये नागरिक गर्दी करत आहेत। दिवसभर नोंदणी व भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबच लांब रांगा सतत पाहायला मिळत आहेत। भांडे घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होत आहेत। रांगेत उभे असलेल्यांना क्रमाक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येत असून संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात। त्यावेळेस भांड्याचं वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडोंवर महिला लहान मुलाबाळांसह त्याच ठिकाणी 2-2 दिवस एक करून मुक्काम ठोकत आहेत। पेटी व भांडे घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंब 2 दिवसाची शिदा सोबत आणत आहेत आणि त्याच ठिकाणी चूल पेटवून ते स्वयंपाक करत आहेत। महिलांसोबत लहान बालके असल्यामुळे बालके देखील हैराण झाले आहेत। भांडे घेण्यासाठी आलेल्या अनेक महिला भांडे वाटपाच्या ठिकाणी रांगेतील नंबर चुकू नये यासाठी 2-2 दिवस मुक्काम ठोकत आहेत। अनेक महिलांसोबत लहान बालके असल्याने त्यांची देखील गैरसोय असल्याचं दिसून येत आहे। रहदारीचा परिसर असल्यामुळे एखादा भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। रस्ता दुभाजकावर झोपून रात्र काढत पुन्हा सकाळी भांडे घेण्यासाठी रांगेत नंबर लावण्याची संतप्त प्रतिक्रिया शहादा तालुक्यातील लाभार्थी युवकाने केली आहे। वंदना विठ्ठल पाटील बोलते। आम्ही 3 दिवसापासून आयुष्मान होतोय। आम्हाला पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही। आम्ही 9ची गाडीमध्ये शाद्यामधून येतो, दिवसभर तापमानमध्ये उभे राहतो। आमचे नंबर आले का 6 वाजता ते बंद करून देतात। आम्हाला पाण्याची सोय पण नाही। आम्ही 20 रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो। आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या 6 वाजता। ती टायमिंग पण टायमिंग वाढायला पाहिजे। 6 वाजता बंद करून देतात डायरेक्ट। दिवसभर तुम्ही आम्हाला उन्हामध्ये उभे करतात ना। ऐवजी त्यांनी 2 ते 3 कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे। तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही 1-2 कम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचे आहे ना तुमचं। शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे। त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये। सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसावं लागत आहे। तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला 1-2 कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत। आम्हाला रोज तिथून यावं लागतं, रोज रांगेत 2-2 दिवस मुक्काम राहावं लागतं। खूपच अडचणी निर्माण होत आहे। किती दिवसांपासून मुक्काम करताय तुम्ही? आम्ही 2 दिवसापासून आज 3रा दिवस। काही सोयी वगैरे आहे तुम्हाला इथे? तुम्ही महिला आहेत? काहीच सोय नाही। 1 दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा। एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस। तिथं आम्हाला 300-400 नंबर तिथं लागून राहतात पहिले ऑलरेडी। तिथं 3-4 दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात। तिथं कशाची सोय नाही। तिथं ना संडास बाथरूमची सोय ना पाण्याची सोय ना कशा जेवणाची वगैरे काही सोय नाही। आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता 3-4 दिवस इथं होऊन गेले आम्हाला। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, नंदुरबार, धुळे।